Substances in the surroundings, their states and properties. पदार्थ सभोवतालचे त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म भाग 2 हे आपण या पाठातून शिकणार आहोत. इयत्ता 6वी 6th स्टँडर्ड सायन्स. मागील भागात आपण पाहिले की पदार्थांच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. There are 3 types of states of substances: solids, liquids and gases. In this part we learn heat is the cause of the change of the state of the substance. The temperature and thermometer. The temperature of a substance can be measured with the help of thermometer. Unit of measuring temperature is degree Celsius. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान हे अंश सेल्सिअस या एककात मोजतात. आता पहा, तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारच्या तापमापी वापरल्या जातात. We use different types of thermometer. Here are some thermometers. Digital thermometer, glass thermometer, the thermometer used in laboratory. These are the types of thermometer. To measure temperature of a substance if it is hot or cold. Boiling. When we continuously heated the water vapor evaporated. Then we see bubbles rising faster and faster. Evaporation takes place from all parts of the body of water is called boiling of water or ebullition. The boiling point of water is 100 degrees centigrade. जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो तेव्हा पाण्याचे वाफेत रूपांतर होते आणि आपल्याला पाण्यामध्ये बुडबुडे दिसायला सुरुवात होतात. हे बुडबुडे यांची संख्या जास्त प्रमाणात होत असते. वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान बदलते आणि एका विशिष्ट तापमानाला पाणी उकळायला लागते. हे विशिष्ट तापमान म्हणजेच 100 अंश सेल्सिअस असते. पाणी 100 अंश सेल्सिअस तापमानाला उकळते. पाण्याचा उत्कलनांक आहे 100 अंश सेल्सिअस. See the picture. The boiling point of water is 100 degrees centigrade. Condensation. Upon cooling the water, the vapor turns back into liquid. This process is called condensation. Pure water condensation point is also 100 degrees centigrade. पाण्याची वाफ जर थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. या क्रियेला संगणन असे म्हणतात. आपण जेव्हा पाणी गरम करतो, गरम केल्यानंतर ते भांडे उतरवून पाण्याचे भांडे उतरवून आपण ठेवतो आणि त्याच्यावर झाकण ठेवतो. थोड्या वेळाने त्या झाकणाच्या तळाशी
पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यावरून पाण्याची वाफ थंड झाली की त्याचे पुन्हा पाणी होते हे दिसते. यालाच संगणन असे म्हणतात. आणि पाण्याचे उत्कलनांक आणि संगणन एकाच तापमानाला होत असते, म्हणजेच 100 अंश सेल्सिअसलाच होत असते. पहा, सी द पिक्चर. फ्रीजिंग पॉइंट, गोठणांक. Conversion of liquid state into solid state is called freezing. पाण्याचे एका विशिष्ट तापमानाला द्रव रूपातून स्थायूत रूपांतर होते, त्याला म्हणतात पाण्याचा गोठणांक. वॉटर फ्रीजेस इंटू आईस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. पाणी हे 0 अंश तापमानाला गोठते. रेफ्रिजरेटर मधील तापमान हे -18 अंश सेल्सिअस इतके असते. द टेम्परेचर इनसाइड फ्रीजर इज -18 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याचा गोठण बिंदू 0 अंश सेल्सिअस आहे. फ्रीजर मधील हवेचे तापमान -18 अंश सेल्सिअस इतके असते. मेल्टिंग पॉइंट म्हणजे पाणी स्थायू कोणत्या तापमानाला वितळतो. द टेम्परेचर ॲट विच मेल्टिंग ऑफ सबस्टन्स ऑकर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर इज सेम, दॅट इज 0 डिग्री सेंटीग्रेड. ज्या तापमानाला पदार्थाचे स्थायूतून द्रवात रूपांतर होते त्या तापमानाला द्रवाचा विलय बिंदू असे म्हणतात. पाण्याचा गोठणांक आणि पाण्याचा विलय बिंदू हा 0 अंश सेल्सिअस आहे. बघा, इथे कॅडबरी ही वितळलेली दाखवलेली आहे. कॅडबरी मेल्ट्स, इट कन्वर्ट इनटू लिक्विड. Each substance boiling point and condensation point is same. प्रत्येक पदार्थाचा उत्कलनांक आणि संगणक एकाच तापमानाला होत असते. Each substance has its melting point which is same as freezing. प्रत्येक पदार्थाचा विलय बिंदू आणि गोठण बिंदू हा एकच असतो. हे आपण आता शिकलो. आता पदार्थाचे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होत असते. या अवस्थांतराचा उपयोग काय होतो? The substance changes from one state to another. The uses of change of states of substances following. Paraffin wax is melted and the candles are made from molten wax. वितळलेल्या मेणापासून आपल्याला पुन्हा मेणबत्त्या तयार करता येतात. Dry ice, that is solid carbon dioxide, is used for ice cream preparation and to keep it in frozen state. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजेच शुष्क बर्फ हा आईस्क्रीम तयार करताना वापरतात आणि ते थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. In animal husbandry practices to keep the sperms alive, liquid nitrogen is used. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होत असतो. Glass is made from molten silica. वाळू वितळवून काच तयार करतात. Ornaments are made by melting gold and silver. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवतात. Tools are made from molten iron. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवावे लागते. बघा, या वस्तू ह्या
पदार्थाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होते, यातून या वस्तू तयार झालेल्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थाचे गुणधर्म. ब्रिटलनेस, the substances break into small pieces of particles is called brittleness. जेव्हा पदार्थाचे लहान लहान कणांत रूपांतर होते तेव्हा त्याला ठिसूळपणा म्हणतात. This is the picture of glass. Glass breaks into small pieces. The property of glass is brittleness. काचेचे लहान लहान तुकड्यात रूपांतर झाले, यावरून काच ही ठिसूळ आहे. Hardness. It is determined by how much resistance offered by a substance to the substances being pushed through it. एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या पदार्थास किती विरोध करतो, यावरून पदार्थ किती कठीण आहे हे समजते. These are steel pipes. The diamond is hard. हिरा हा अत्यंत कठीण पदार्थ आहे, त्याने दुसरा कोणतीही काच देखील कापता येते, कोणतीही वस्तू कापता येते. हिरा हा अत्यंत कठीण पदार्थ आहे. Transparency. When we look through a substance and see things on the other side, then that substance is called transparent. Glass, some types of plastic, clean water, air are transparent. ज्या पदार्थातून पलीकडे पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते, त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. काच, काही प्रकारचे प्लास्टिक, स्वच्छ पाणी, हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी इज इलॅस्टिसिटी, स्थितिस्थापकता. Returning back to their original shape and size upon withdrawal of force or pressure is called elasticity. Rubber, sponge are elastic substances. काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण आणि दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात. उदाहरणार्थ रबर आणि स्पंज. The next property is fluidity, प्रवाहिता. Liquids flow downward on a sloping surface. पाणी हे उताराच्या दिशेने वाहते. जर एखाद्या सपाट फरशीवर पाणी सांडले तर ते उताराच्या दिशेने वाहते, यालाच प्रवाहिता असे म्हणतात. Density. The next property is density. The mass of different substances having the same volume can be different. This difference is because of the difference in their densities. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्यांची घनता ठरते. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूंची घनता वेगवेगळी आहे, त्यामुळे ते पदार्थ एकमेकांच्या वर तरंगत असतात. The density of vegetable oil is lower than the density of water. The density of water is lower than dish soap and the density of corn syrup is lower than honey. Solubility, विद्राव्यता.
The property of substance getting dissolved is called its solubility. पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. पहा, पाण्यामध्ये ही गोळी विरघळत आहे, याचा अर्थ ती पाण्यात विद्राव्य आहे. पाण्यात मीठ, साखर हे पदार्थ विरघळतात, त्यांचे द्रावण तयार होते. मीठ विरघळल्यावर पाणी खारट लागते, खारट चवीचे लागते. साखर विरघळल्यावर गोड चवीचे लागते. Metals. Substances like copper, gold, iron, aluminum are called metals. तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू असे म्हणतात. इथे काही धातू दाखवलेले आहेत. वर्धनीयता, malleability. Malleability means metals hammered into thin sheets. The property of metals to be converted into sheets is called malleability. ठोकून पातळ पत्रा तयार करता येतो, हा धातूचा गुणधर्म आहे. म्हणून आपण या गुणधर्माचा वापर करून धातूचे पत्रे तयार करतो. लोखंडी पत्रे, ॲल्युमिनियमचे पत्रे, हे पत्रे आपण हा गुणधर्म वापरून तयार करत असतो. डक्टिलिटी, तन्यता. Metals can be stretched and drawn into wires. This property of metals is called ductility. Metals like silver, gold, copper, platinum can be drawn into fine wires. धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात, त्याला धातूची तन्यता असे म्हणतात. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढता येतात. कंडक्टिव्हिटी, सुवाहकता. All metals are good conductors of electricity to a greater or lesser extent. This property is called electrical conductivity. If we heated metal one place, the metals allow heat to flow through them and the whole of it becomes hot. This is thermal conductivity. धातूमधून विजेचे वहन होत असते, याला विद्युत वाहकता असे म्हणतात. धातूला उष्णता दिली असता तो पूर्ण गरम होतो, याला उष्णता वाहकता म्हणतात. पहा, चित्रात दाखवलेले आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. लस्टर, चकाकी. पहा, भांड्याला किती चकाकत आहे भांडे. Metals have a typical shine or luster. Every metals has a characteristic color by which it can be identified. धातूंना विशिष्ट चकाकी असते, त्यावरून प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो. Sonority. Metals produce a ringing sound. This is called sonority. धातूंना विशिष्ट आवाज असतो, याला नादमयता असे म्हणतात. बघा, घंटा ही पितळेची बनलेली असते, वेगवेगळ्या धातूंची बनलेली असते आणि ही घंटा देवळात आपण वाजवतो त्यावेळी एक विशिष्ट आवाज उद्भवतो, आवाज तयार होतो, त्याला म्हणतात नादमयता. आपण काय काय शिकलो. स्थायू, द्रव, वायू या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. पदार्थ थंड आहे की गरम हे तापमापीने मोजता येते. पदार्थांच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थांचे गुणधर्म आहेत.
धातूंचे वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, नादमयता हे गुणधर्म आहेत. Solid, liquid, gas are the three states of substances. The temperature of a substance can be measured by thermometer. Heat is cause of change of state of substances. Hardness, elasticity, brittleness, fluidity, density, solubility, and transparency are properties of substances. Metals have malleability, ductility, thermal conductivity, electrical conductivity, sonority, luster, and characteristic color. Thank you for watching the video.